बातमी सिरियातून, कारण सिरियात आता असाद पर्व संपलंय। बंडखोरांनी सत्ता उलथवली आहे। पंतप्रधानांनी मुक्त निवडणुकांची घोषणा केली आहे। पश्चिम आशियातील सिरियामध्ये अध्यक्ष बशर अल असाद यांची 24 वर्षांची राजवट बंडखोरांनी उलथवून लावली आहे। हयात तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल जोलानी यांनी राजधानी दामस्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केलाय। देशातील सरकारी रेडिओ केंद्र आणि टीव्ही चॅनल्स बंडखोरांनी ताब्यात घेतलं होतं। इतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांचा ठाव ठिकाणा कुणालाच लागत नसून ते देश सोडून पळाले। तहरीर अल शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल जोलानी याने बशर अल असाद यांच्या विरोधात बंड करत गृहयुद्धच पुकारलं होतं। कधी काळी अबू मोहम्मद अल गोलानी अल कायदामध्ये कार्यरत होता, पण 2016 मध्ये त्याने अल कायदाशी संबंध तोडले आणि स्वतःची संघटना स्थापन केली। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद देश सोडून पळून गेल्याचं वृत्त आहे। दरम्यान आतापर्यंत सिरियात काय काय घडलंय पाहूयात। 2011 पासून असाद राजवटीविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन करण्यात येत होतं। असाद राजवटीकडून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर सिरियातील असंतोषात 5 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला। सिरियातून 1,20,00,000 लोक बेघर झाली, अन्य देशात पलायन केलं। रशिया, इराण, इराणी दहशतवादी संघटनांचा असाद यांना पाठिंबा होता। अमेरिकेच्या पाठिंब्यावर उत्तर आणि पूर्वेचा काही भाग कुर्दिश लोकांच्या ताब्यात होता। 2016 पासून तहरीर अल शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल जोलानीचे असाद विरुद्ध बंड। त्यानंतर 30 नोव्हेंबर पासून गोलानीचा अलेपो, इडलिब, हमा वगैरे प्रमुख शहरांवर त्याने ताबा मिळवला। अबू मोहम्मद अल जोलानीने सिरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवत असाद राजवट संपुष्टात आणली। अमेरिका, रशिया, इराणसह अनेक देशांकडून घडामोडींवर सध्या बारीक लक्ष आहे।